नाही, दुर्दैवाची बाब आहे की महाराष्ट्र 21व्या शतकामध्ये प्रगतिशील राज्य म्हणून घेऊन याच्याकडे पाहिलं जातो. विभिन्न विभिन्न राज्यातले विभिन्न विभिन्न जिल्ह्यातली लोक ही महाराष्ट्रामध्ये येतात आणि विशेष करून मुंबई ही एक स्वप्ननगरी म्हणून घेऊन त्याच्याकडे पाहण्याचं काम होतोय. असं असताना देखील महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये गेल्या 32 दिवसामध्ये 36 दिवसामध्ये 82 मुलं आणि मुली हे दुर्दैवाने बेपत्ता झालेले. आणि हे मुंबईमध्येच नाहीये, सर्वसाधारणपणे राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ज्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री येतात त्या नागपूरमध्ये अशाच प्रकारे मुलं आणि मुलींचा एक रॅकेट आंतरराष्ट्रीय स्तरावरती पकडलं गेलं आणि तब्बल 2 लाख रुपयामध्ये हे मुलं आणि मुली विकले एका राजस्थानच्या कॉन्ट्रॅक्टरला गेलं किंवा दलाल करणाऱ्या माणसाला, आणि त्यांनी परदेशाशी लिंक असलेल्या ह्याच्यातली एक यंत्रणा मिळाली. काल परवा विधानसभेमध्ये पण ठाणे जिल्ह्यामध्ये 132 मुलं बेपत्ता, शालेय मुलं बेपत्ता झाली अशी घटना घडली. त्यामध्ये 30, 40, 50 मुलं आणि मुली मिळाले, बाकीचे संपूर्ण रीतीने बेपत्ता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सरासरी जर बघितलं तर रोज 6 मुली बेपत्ता होत आहेत, कारण 26 दिवसामध्ये 143 महिला मुलींचा थरारक पद्धतीने बेपत्ता होण्याची ही घटना होते. हे बेपत्ता असेच होत नाहीये, यामागे एक मोठी टोळी सक्रिय आहे की जे या मुलं आणि मुलींना मोठ्या प्रमाणावरती विकतायत. काही छोट्या मुलं आणि मुलींना भीक मागण्यास भाग पाडतायत, काही ना क्रिमिनल ऍक्टिव्हिटीजमध्ये वापरण्याचं आणि ट्रेनिंग देण्याचं काम करतायत. हे राज्यामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण देखील ही टोळी सक्रिय झालेली आहे. या प्रश्नावरती लक्ष वेधण्यासाठी आज स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा प्रश्न मी विधान परिषदमध्ये मांडलं. कारण नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अंतर्गत हे आकडे आलेले आहेत. एका आकडे आम्ही दिले नाही, पण असे असंख्य आकडे आहेत की ज्याची तक्रारच होत नाहीये. ग्रामीण भागामध्ये, दुर्गम भागामध्ये अशाही काही घटना समोर आलेल्या आहेत की ज्या मुलांना आणि मुलींना दत्तक घेण्याचं काम खोटे दस्तावेज तयार करून घेतले जातात आणि ते दत्तक न घेता त्याला मॉनिटर केलं पाहिजे, त्याला बघायला पाहिजे की ते सुखरूप आहेत की नाही, न बघता 6 महिन्यानंतर वर्षभरामध्ये अशी मुलं आणि मुली देखील या टोळ्यांना विकण्याचं काम चाललेलं आहे. ह्याचा अर्थच असा आहे की या राज्यामध्ये आपले असली मुलं आणि मुली हे सुरक्षित आहेत की नाही. सर्वसामान्य श्रीमंतांची मुलं आणि मुली सुरक्षित आहेत, तुमच्या आपल्यासारख्यांची सुरक्षित आहेत, पण सर्वसामान्य जो गरीब तबक्यातला असलेला आहे, सर्वसामान्य चाळीत राहणारा, झोपडपट्टीमध्ये राहणारा, दुर्गम भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये राहणारा, ह्यांच्या मुलं आणि मुलींना बाहेर सोडायचं की नाही हा संभ्रम आणि हा प्रश्न निर्माण झालाय. आणि म्हणून ह्याची दखल मी घेण्यास भाग पाडला आणि माननीय सभापती महोदयांनी राज्य सरकारला निर्देश दिलेले आहेत की याबद्दलची त्वरित दखल घ्यावी. आणि त्याचा एक भाग म्हणून राज्य सरकारच्या वतीने आशिष शेलार यांनी हे शब्द दिले आहेत, फ्लोरावर आश्वासित केलेले आहेत की या तातडीची बैठक घेऊन संबंधित पोलीस अधिकारी किंवा डीजींबरोबर ही बैठक लावण्यात होईल. कारण एका बाजूला पोलीस याबद्दलच्या जे मोठमोठे दावे करतायत, विशेषतः ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून 4 मुलं भेटली किंवा बेपत्ता मुली झाली तर त्याला सोशल मीडियामध्ये हाईप करून स्वतःची थाप थोपटण्याचं काम केलं जातोय. परंतु आपण निवळ NCRBचे रिपोर्ट बघितलेत किंवा आकडे बघितले, त्यात खूप मोठ्या प्रमाणावरती तफावत दिसते. आणि म्हणून याची दखल घेण्यास आम्ही सरकारला भाग पाडला आणि त्याच्यातली एक बैठक पण लावण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. पण हे जरी असेल तरी देखील या राज्यामध्ये मुलं आणि मुली ही दुर्दैवाने सुरक्षित नाहीये, अशातला प्रश्न देखील आज आम्ही स्थगनाच्या माध्यमातून मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे. हे गेल्या 2 दिवसापासून माझा आज स्थगन प्रलंबित होता. आज सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी ट्विट केल्यानंतर परत मी माननीय सभापतींनी सांगितलं की आता ह्याला राजकीय वळण दिल्यानंतरच तुम्ही आम्हाला स्थगन देणार आहात का. माननीय सभापती महोदयांनी तातडीने, विशेषतः अनिल परबजी, सतेज पाटीलजींनी पाठिंबा दिल्यामुळे ते मान्य आणि मंजूर करून मला बोलण्याची संधी दिली. पण असं का होतं का हे ट्विट झाल्यानंतरच हा विषय होतोय. विधानसभेमध्ये आम्ही बटतोय, विधान परिषदमध्ये आम्ही मागणी करतो, म्हणजे याचा अर्थ असा आहे की सरकारला हे आकडे लपवायचे होते. आता राज्यमंत्र्यांना काय माहित असेल, त्यांना एक शहराचा विभागाचे ते गृह राज्यमंत्री आहेत,
ग्रामीण भागाचा काय त्यांच्याशी संबंध आहे काय, कुठची माहिती न घेता परस्पर काहीतरी आकडे सांगायचं. मग आम्ही हे जे आकडे आणि विशेषतः विधानसभेमध्ये छापून आलेले राज्य सरकारचे आकडे खोटे आहेत का? मग हे मंत्री महोदय अशी सरसकट बोलून घेऊन पळवाट काढण्याचा जर प्रयत्न होत असेल तर मला वाटते हे दुर्दैवी आहे. कारण गृह विभाग आणि विशेषतः असलेले त्याची पोलीस यंत्रणा या कामामध्ये मग्न नाही आहे. बाकीच्या सर्व इतर कामामध्ये व्यवस्थित रीतीने सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. त्याची चर्चा आम्ही आता अंतिम आठवड्यामध्ये आम्ही करणार आहोत. विधान भवन मध्ये रेड कार्पेट बघायला मिळत आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्हाला आता गुलाबी कार्पेट सारखी परिस्थिती त्या रस्त्यावरती झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की या AQIच्या अंतर्गत प्रदूषणचं स्तर किती गेलेलं आहे. आणि हे आज नाही, तिकडच्या ज्या असलेल्या वेस्ट असलेल्या इंडस्ट्रीज किंवा पर्यावरणयुक्त त्या इंडस्ट्रीमध्ये STP लावावी ही गेल्या अनेक वर्षापासून डोंबिवलीची ही मागणी होती. कारण केमिकल झोन हा केल्यामुळे तिकडचं पूर्ण वातावरण दूषित झालेलं आहे. सरकारने याच्यात तातडीने लक्ष घातलं पाहिजे. संबंधित कल्याणकर आणि डोंबिवलीकरांना त्या आरोग्यावरती पण देखील धोका निर्माण झालेला आणि ह्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनावरती जाईल जर त्यांना काहीतरी आरोग्याचा धोका निर्माण झाला तर.